नमस्कार. हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिन कधी व तो का साजरा करतात ह्याविषयी अनेक उदाहरणासहित संपूर्ण आवडीची माहिती आपल्यासमोर. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. शिक्षक दिन हा नेहमी 5 सप्टेंबर रोजी असतो. हा दिवस डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, प्राचार्य, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय विद्यार्थी वर्ग हो, आपण सर्वांना नमस्कार. शिक्षक हे नेहमीच विद्यार्थी वर्ग व समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करत असतात. अशा प्रत्येक गुरुवर्यांना कोटी कोटी प्रणाम. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत, शिक्षकांचा गौरव हाच माझा गौरव आहे. आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यातील गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात. ते केवळ पुस्तकी ज्ञान न देता अनुभवातून जगण्याची कला शिकवतात. आयुष्याची कोरीपाठी ज्ञानाने समृद्ध करतात. माता पिता, शिक्षक, अतिथी हे देवा समान असतात. प्राचीन काळापासून चालू असलेल्या गुरु शिष्याच्या अनमोल नात्याला आधुनिक काळात शिक्षक दिन म्हटले जाते. ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आपल्या शिक्षकी पेशावर असलेल्या अतूट प्रेमामुळे. डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तिरुत्तानी येथे झाला. त्यांनी आपले जीवन एक शिक्षक व तत्वज्ञ म्हणून सुरू केले. त्यांचे ज्ञान, विचार इतके महान होते की ते पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांनी विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले, ज्यात म्हैसूर विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचा समावेश आहे. शिक्षणासोबतच त्यांनी राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते युनेस्को मध्ये भारताचे प्रतिनिधी होते आणि नंतर सोव्हिएत युनियनमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 1952 मध्ये त्यांची भारताच्या पहिल्या उपराष्ट्रपती पदी निवड झाली आणि 1962 मध्ये ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले. त्यांच्या या महान योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. 1931 मध्ये त्यांना सर या किताबाने सन्मानित केले, पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी हा किताब वापरणे थांबवले. 1954 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक म्हणून भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकदा त्यांनी राजकारणात एक मोठे पद नाकारले आणि सांगितले की माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणे. देशाचे भविष्य घडवण्याचे खरे काम वर्गात होते, राजकीय कार्यालयात नाही. त्यांच्या या विचारातून शिक्षणाप्रती त्यांची असीम निष्ठा दिसून येते. या संदर्भात एक खूप सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांनी म्हैसूर विद्यापीठात शिकवत असताना त्यांची बदली झाली. तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना रेल्वे स्टेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी सजवलेली घोडागाडी त्यांनी स्वतः ओढली. ही घटना हेच सांगते की केवळ शिक्षक ज्ञान देत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करतात. गुरूंच्या प्रेमाचा आणि आदराचा हाच खरा पुरावा आहे. आचार्य चाणक्य आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या उदाहरणावरून देखील हे सिद्ध होते की एका शिक्षकाची दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम एका विद्यार्थ्याचे आयुष्यच नव्हे, तर एका राष्ट्राचे भविष्यही बदलू शकतात. शिक्षक हे राष्ट्राचे निर्माता, शिल्पकार असतात. दुसरे उदाहरण म्हणजे थॉमस एडिसन यांच्या बालपणी त्यांना एका शिक्षकाने मंदबुद्धी असा उल्लेख केलेला पत्र त्यांच्या आईला दिले. तेव्हा एडिसन यांच्या आईने उत्तर दिले, माझा मुलगा खूप हुशार आहे, तुमची शाळा त्याला शिकवण्यासाठी पुरेशी नाही. त्यावर उत्तर आले, त्याला घरीच ठेवा. आईच्या या मातृप्रेमाने आणि विश्वासाने एडिसनला एक महान वैज्ञानिक बनवले. आई ही आपली पहिली आणि सर्वात महत्वाची शिक्षिका असते. आई म्हणजे विश्वास आणि आई म्हणजे जग. आजच्या काळातील आणखी एक उदाहरण म्हणजे दंगल गर्ल गीता फोगाट आणि त्यांचे वडील महावीर सिंग फोगाट. महावीर सिंग हे
गीताचे वडील तर होतेच, पण त्यासोबतच ते तिचे कठोर प्रशिक्षकही होते. त्यांच्या कठोर प्रशिक्षणाने आणि मार्गदर्शनाने गीताने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. यावरून हे सिद्ध होते की एक चांगला शिक्षक तुमच्या क्षमता ओळखतो आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही अडचणींवर मात करायला शिकवतो. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य मानून यश मिळवतो तोच खरा विद्यार्थी. आधुनिक युगात शिक्षण हे एक व्यावसायिक स्वरूप धारण करत आहे. त्यामुळे गुरु शिष्यांचे नाते थोडे औपचारिक रूप धारण करत आहे. आजच्या युगात माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात एका क्लिकवर सर्व ज्ञान प्राप्त होते. आज विद्यार्थी कोणत्याही प्रश्नांचे उत्तर इंटरनेटवर शोधू शकतात. पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे अनेक वेळा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक प्रकारचा दबाव जाणवतो. पूर्वीसारखी सहजता आणि आपुलकी कमी झाली आहे, परंतु शिक्षकांनी दिलेले वैयक्तिक मार्गदर्शन आणि त्यांच्या अनुभवाची जागा इंटरनेट घेऊ शकत नाही. त्यांच्या शिकवण्यातून फक्त विषय कळत नाही, तर त्या विषयाला आवडीचा विषय बनवण्यापर्यंतची मेहनतही ते घेतात. एकदा विद्यार्थ्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. तेव्हा डॉक्टर राधाकृष्णन यांनी हा दिवस संपूर्ण देशातील शिक्षकांना समर्पित करण्यास सांगितले. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नाही, तर जीवनाला योग्य दिशा देणारे शिल्पकार आहेत. ते आपल्याला आव्हान स्वीकारायला शिकवतात, चांगल्या वाईट गोष्टींमधील फरक समजवतात. आज आपण जे काही आहोत, आपल्या प्रगतीमागे शिक्षकांचा, माता-पिता यांचे अथक परिश्रम आहेत, त्याग आहेत. त्यांचे कष्ट, मेहनत, परिश्रम, माया याबद्दल नेहमीच आपण कृतज्ञ असले पाहिजे. त्यांचा मनापासून आदर करूया. त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानूया. गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना दिशा नाही. 5 सप्टेंबर शिक्षक दिन हा दिवस शिक्षकांप्रती आदर, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा करतात. खरे तर शिक्षकांचे आपल्यावर अगणित ऋण असतात. आपण कोणतीही गुरुदक्षिणा देऊन या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, तर आयुष्यभर आदर, मान सन्मान आपण त्यांना दिला पाहिजे. खरे तर शिक्षकांच्या हातातच देशाचे भविष्य असते, कारण शिक्षकांमुळे भविष्यातील डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, शिक्षक, पोलीस आणि अनेक सेवांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होत असते. म्हणूनच असे मानतात की ज्या देशातील शिक्षक कर्तृत्ववान असतात, तो देश कधीच मागे राहत नाही. विचार, मत आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. उत्तम संस्कार आणि जीवन जगण्याची शिस्त आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळेच येते. त्यांचे ऋण आपल्याला कधीच फेडता येणार नाही. अशा या सर्व गुरुजनांना पुनश्च एकदा वंदन करूया. जमलो आज आपण शिक्षक दिनाच्या सोहळ्याला. नमन वंदन करीतो सर्व गुरुजनांच्या चरणाला. कोणाची नजर न लागो गुरु शिष्याच्या नात्याला. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, ज्ञान उपासकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.